स्वारगेट एसटी स्थानकात शिवशाही बसमध्ये प्रवासी तरुणीवर बलात्कार करणारा आरोपी दत्तात्रय गाडेच्या मोबाईल संचाची तांत्रिक तपासणी करण्यात येत असून पीडित तरुणी आणि गाडे हे एकमेकांच्या संपर्कात नसल्याचे तांत्रिक तपासणीत उघडकीस आले आहे। स्वारगेट एसटी बसस्थानकात परगावी निघालेल्या प्रवासी तरुणीकडे आरोपी दत्तात्रय गाडेने प्रवासी तरुणीकडे वाहक असल्याची बतावणी केली होती। त्यानंतर आवारात थांबलेल्या एका बसमध्ये तिच्यावर गाडीने बलात्कार केला होता। पसार झालेल्या गाडीला शुक्रवारी मध्यरात्री पुणे पोलिसांनी शिरूर तालुक्यातील गुन्हाड गावातून ताब्यात घेतले। गाडीला न्यायालयाने 12 मार्चपर्यंत पोलीस चौकीत ठेवण्याचे आदेश दिले। पोलिसांनी गाडीसह शिवशाही बसचा चालक वाहक यांचे जबाब नोंदवले आहे। गाडीची ससून रुग्णालयात DNA चाचणी करण्यात येणार आहे। त्याच्या रक्ताचे नमुने पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत। गाडी वापरत असलेला मोबाईल संच पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्याची तांत्रिक तपासणी करण्यात आली आहे। वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। तांत्रिक तपासणीत गाडे आणि पीडित तरुणी एकमेकाच्या संपर्कात नसल्याचे उघडकीस आले आहे। गाडेने तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिली होती। तरुणीने त्याच्याकडे गयावया केली। त्यानंतर गाडेने तिला धमकावून बसमध्ये दोनदा बलात्कार केला होता। पोलिसांनी शिवशाही बस न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवली असून गाडेविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली।